तुकाराम मुंडेंनी या महाराष्ट्राला दाखवून दिलं की एक प्रामाणिक अधिकारी शेकडो माफियांवर कसा भारी पडू शकतो। दुधात भेसळ करणाऱ्या नराधमांचा ज्या प्रकारे पर्दाफाश होतोय, त्यातून दूध भेसळीचं एक अतिशय भेसूर वास्तव या महाराष्ट्राच्या समोर येत आहे। ज्या दुधावर आपल्या घरातल्या तानुल्या बाळांचं पोषण अवलंबून असतं, ज्या दुधाचा आईबाप मोठ्या विश्वासानं आपल्या लेकरांना घोट देतात, त्या दुधात युरिया, डिटर्जंट, शॅम्पू, तेल आणि घातक रसायनं टाकली जातात। 4 पैशांच्या हव्यासापोटी या गिधाडांनी महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये कॅन्सरच्या फॅक्टऱ्या उघडल्यात। फॅक्टऱ्या दुधात विष कालवण्याचं हे पाप गेली अनेक वर्ष राज्यात बिनबोभाट सुरू होतं। कारवाईच्या नावावर फक्त तोंडदेखली नाटकं व्हायची, म्हणून या माफियांची हिंमत एवढी वाढली की राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांनी आपलं जाळं पसरवलं। ज्या ज्या जिल्ह्यातून या शहरांना दूध पुरवलं जातं, तो अख्खा जिल्हा या नराधमांनी काबीज केला होता। अजूनही खूप मोठ्या प्रमाणात बडे बडे मासे यात अडकलेले आहेत। पण तुकाराम मुंडेंनी एफडीएची सूत्र हाती घेताच या माणसानं माफियांच्या साम्राज्याला असा सुरुंग लावलाय की अख्खी सिस्टीम हादरली आहे। आकडा ऐकायचा आहे, 31 कोटींचा मुद्देमाल जप्त आहे, 20,000 लिटर कृत्रिम दूध जागेवर नष्ट केलंय, 26 जणांवर गुन्हे दाखल आहेत, 13 बडे माफिया गजाड आणि 5 अन्न परवाने थेट निलंबित करण्यात आलेले आहेत। 2 लाख लिटरचा तुटवडा निर्माण झाला। आणि दुर्दैव बघा, या विष कालवणाऱ्या राक्षसांमध्ये दूध संघावर चेअरमन म्हणून काम करणारी, मिरवणारी पांढरपेशी माणसं सुद्धा आहेत। यापेक्षा वाईट काय असू शकतं? हे लोक बेईमान होत आहेत। दुधाच्या या बड्या माफियांच्या नरडीला हात घालणं सोपं नाहीये। तुकाराम मुंडेंनी स्वतःचा जीव धोक्यात घालून खूप मोठी रिस्क घेतली आहे, पण कसलीही तमा न बाळगता त्यांनी आणि त्यांच्या टीमनं जी हिंमत दाखवली आहे, त्याला या महाराष्ट्राचा कडक सॅल्यूट आहे। एक जबाबदार माध्यम म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही त्या लढाईमध्ये त्यांच्या सोबत आहोत, पूर्ण ताकदीनं आहोत। आता सामान्य माणसांना, निष्पाप मुलांना विष पाजणारे हे राक्षस कुठल्याही पक्षाचे असू द्या, कितीही बडी झेंडा असू द्या, किंवा त्यांचा आशीर्वाद देणारे त्यांचे आका कितीही मोठे असू द्या, व्यवस्थेतल्या भ्रष्ट लाचखोरांना आणि नराधमांना आता कसलीच माफी मिळता कामा नये। मुंडे साहेब, मागे हटू नका। हा अख्खा महाराष्ट्र, या महाराष्ट्रातली प्रत्येक आई आणि प्रत्येक प्रामाणिक माणूस तुमच्या सोबत उभा आहे।